कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत विविध संवर्गातील 490 पदांसाठीची सरळ सेवा भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे। या भरती परीक्षेसाठीची जी ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची लिंक होती हे ॲक्टिवेट करण्यात आली होती 3 जुलै 2025 पासून। अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख ही 15 जुलै 2025 होती। तर ह्या 15 जुलै म्हणजे 3 ते 15 जुलै 2025 दरम्यान एकूण किती उमेदवारांनी अर्ज केले आहेत याची आकडेवारी गट क आणि गट ड संवर्गातील रिक्त पदांची भरती प्रक्रियेबाबत आपल्याकडे प्राप्त झाली आहे। माहितीच्या अधिकारान्वये पाहू शकता एकूण 490 पदे आहेत। यामध्ये विविध संवर्गातील ही पदांचा समावेश करण्यात आला आहे। एकूण 19 यामध्ये पाहू शकता एकूण 21 संवर्ग आहेत। 21 संवर्गातील 490 पदे ही भरली जाणार आहेत आणि यामध्ये माहितीच्या अधिकारान्वये RTI अन्वये एकूण किती उमेदवारांनी अर्ज केलेत याची माहिती आपल्याकडे उपलब्ध झाले। यानुसार पाहू शकता पहिला जो प्रश्न आहे यामध्ये RTI अन्वये विचारण्यात आला होता। कल्याण डोंबिवली महानगरपालिका आस्थापनेवरील सरळ सेवा भरती अंतर्गत गट क आणि गट ड यासाठी एकूण किती अर्ज प्राप्त झाले आहेत। तर पाहू शकता कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती 2025 अंतर्गत 490 पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे आणि त्याकरता अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 15 जुलै 2025 होती आणि सदर पदांकरता एकूण 490 पदांकरता 59,418 उमेदवारांनी अर्ज भरले आहेत। याचबरोबर पाहू शकता दुसरा प्रश्न सगळ्यात जास्त जे अर्ज आहेत हे लिपिक टंकलेखक या पदासाठी आलेले आहेत। जवळजवळ निम्मे अर्ज जे आहेत निम्म्यापेक्षा जास्त हे लिपिक टंकलेखकसाठी आलेले आहेत। यामध्ये पाहू शकता कल्याण डोंबिवली महानगरपालिका आस्थापनेवरील सरळ सेवा भरती अंतर्गत गट क आणि गट ड यामध्ये लिपिक टंकलेखक पदाकरता एकूण किती अर्ज प्राप्त झाले आहेत। तर कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती 2025 अंतर्गत 490 पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे आणि त्याकरता अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 15 जुलै 2025 होती आणि सदर प्रसिद्ध जाहिरातीमधील नमूद पद क्रमांक 19 लिपिक टंकलेखक या पदाकरता 32,864 उमेदवारांनी अर्ज भरलेले आहेत। आता तुम्ही पाहू शकता पद क्रमांक 19 या ठिकाणी दिसत आहे। यामध्ये लिपिक टंकलेखक साठीचा एकूण 116 जागांसाठी 32,816 अर्ज जे आहेत हे प्राप्त झाले आहेत। 32,864 अर्ज हे आलेले आहेत आणि बाकी जे सगळी पदे आहेत 490 मधून तुम्ही जर 116 कट केल्यानंतर पाहू शकता जवळजवळ 300-350 जी पदे आहेत यासाठी ज्या उमेदवारांनी अर्ज केलेत तर टोटल 32,000 पेक्षा कमी केलेत। तर पाहू शकता एकूण 27,000 ते 28,000 उमेदवारांचे अर्ज जे आहेत यामध्ये 26,000 ते 27,000 उमेदवारांचे अर्ज या विविध पदांसाठी बाकीच्या पदांसाठी आलेले आहेत। यामध्ये अग्निशमन सेवा गट क मला वाटतं सगळ्यात कमी अर्ज आहेत। तर त्यामध्ये पाहू शकता कॉम्पिटिशन स्पर्धा जी आहे ही कमी असू शकते। जर तुम्ही लिपिक टंकलेखक या पदासाठी अर्ज केला असेल तर खूपच जास्त स्पर्धा असणार आहे। त्यामुळे पाहू शकता जो कट ऑफ आहे लिपिक टंकलेखक साठीचा खूपच जास्त जाऊ शकतो। त्याचबरोबर ही पदभरती प्रक्रिया TCS मार्फत घेतली जात आहे त्यामुळे नॉर्मलायझेशन सुद्धा यामध्ये असणार आहे। तर अशा पद्धतीने आपल्याकडे आकडेवारी प्राप्त झाली आहे। तुमची स्पर्धा ही किती उमेदवारांशी असणार आहे, कोणत्या पदासाठीची, कोणत्या प्रवर्गाने आहे, जे किती अर्ज आलेत कोणत्या पदासाठी याबद्दलची आकडेवारी सुद्धा आपल्याकडे प्राप्त होणार आहे। त्यासाठी सुद्धा RTI आपण फाईल केलेला आहे। तर RTI अन्वये आपल्याकडे ती सुद्धा माहिती लवकरच उपलब्ध होईल। तर या पद्धतीने कल्याण डोंबिवली महानगरपालिका 490 जागांसाठी 59,418 अर्ज आले आहेत। म्हणजे त्या मानाने स्पर्धा जी आहे ही कमी आहे म्हणू शकता, कारण 32,864 अर्ज जे आहेत हे लिपिक टंकलेखक 116 जी पदे आहेत त्यासाठी आली आहेत आणि बाकी पदांसाठी खूपच कमी अर्ज आहेत। स्पर्धा कमी असणार आहे त्याचा जो कट ऑफ आहे बाकी पदांसाठीचा स्टाफ नर्स असेल, औषध निर्माता असेल, त्याचबरोबर पाहू शकता वरिष्ठ अभियंता, स्थापत्य, विद्युत, यानंतर अग्निशमन फायरमन आहे या पदांसाठीचा कट ऑफ जो आहे हा कमी लागू शकतो, कारण त्या पदांसाठी जे अर्ज आहेत कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत कमी आलेले आहेत। तर अशा पद्धतीने ही जी भरती प्रक्रिया आहे ही माहिती आपल्याकडे उपलब्ध झाली आहे। 490 जागांसाठी 58,418 उमेदवारांनी अर्ज केलेत। या संदर्भातल्या या भरती प्रक्रियेसंदर्भातल्या सगळ्या अशाच महत्त्वाच्या अपडेट प्राप्त करण्यासाठीच नोकर भारतीच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा।
धन्यवाद.